मेळा होतोय आणि त्या अहिल्यादेवीने होळकरांची फार मोठी प्रॉपर्टी आहे याच्यावरती घाटावरती. तर त्याला जे काही भक्तगणांसाठी तो विकास करायचा तो निश्चित करतात, त्याच्याबद्दल त्यांचं काही ऑब्जेक्शन नसणार नाही. पण त्याची नासधूस होणे आणि त्याचं जे महत्व आहे, त्याचिक महत्व आहे, पौराणिक महत्व तर आहे, पण पौराणिक महत्वाबरोबर अहिल्यादेवीने जे काही या ठिकाणी निर्माण केलेले भक्तगणांसाठी त्यांचं महत्व कमी होणे, त्यांनी केलेले घाट आणि ते अबाधित व्हावे, त्याचं सुशोभीकरण करावं. पण त्यांचं नाव नष्ट होणे, त्यांचं काही तिथे डॅमेज होणे, त्यांनी जे स्थापन केलेलं एवढी आम्ही अपेक्षा शासनाकडनं केलेली आहे. कारण जो प्रकार आता मध्यंतरी याला झाला कुठे बनारसला वाराणसीला, तसा इथे प्रकार होऊ नये. आणि एकदम मूर्त्यांचे वगैरे जे काही असतील त्यांना जे सांभाळायचे नसतील ते आमच्या म्युझियमला सांभाळण्यात येईल, त्याचा काही प्रश्न नाही. होळकरांचं म्युझियम आहेत, इथे पण आम्ही म्युझियम करू शकतो. असं होळकर अहिल्यादेवी खाजगी होळकर ट्रस्ट आहे, त्याच्या वतीने आपल्याला एवढं आश्वासन करू शकतो. आमच्यासोबत होळकरांचे राजवंशांचे अभिमन्यू जे होळकर आहेत, त्या होळकरांचे जागीरदार आपले मटकर साहेब आहेत. आम्ही मल्हारराव होळकरांच्या मामांचे वंशज आहोत. मल्हारराव होळकरांचे मामा जे होते भोडात बारकर, त्यांचे वंशज त्याचे जागीरदार आहोत. म्हणजे आमचा या ठिकाणी पण संबंध आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदूर तालुक्यात जमिनी आहेत, बऱ्याच ठिकाणी आमचा संबंध आहे. आणि आम्ही वारंवार येतो या ठिकाणी. बहुतेक समाधान भाऊ बागलान अशी बरीच मंडळी या ठिकाणी सगळी अहिल्यादेवीच्यावर प्रेम करणारी, छत्रपतींना मानणारी आम्ही. आणि या छत्रपतींचं कार्य होळकरांनी पुढे नेलेलं आहे. अटकेबार झेंडा लावण्यासाठी मल्हाररावाने जीवाचं रान केलेलं आहे काय. आणि उत्तर हिंदुस्थानमध्ये म्हणजे बृहम महाराष्ट्र जर निर्माण केलं, स्वराज्याचे उत्तरेकडे नेलेले, तापीच्या पलीकडे, ते सगळ्या मराठी याच्यामध्ये शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, दहाचे पवार, देवाचे पवार, झाशीचे नेवाडकर आणि अशी सगळे बहुत मंडळींनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. या सगळ्यांच्या बलिदानातनंच हे सगळं कार्य उभं राहिलेलं आहे. ते यांचं कोणाचंही कार्य, यांचं कोणाचंही खानाखुणा आहे, त्याची खानाखुणा नष्ट होणे, ते जतन करून त्या सुशोभित करावं. लोकांच्या आधुनिक काळ बदलल्याप्रमाणे त्याचं सुशोभीकरण करावं, त्यांच्या सोयी कराव्या. पण याला विद्रुपीकरण होणे किंवा यांचं ऐतिहासिक महत्व कमी होणे हीच आमची अपेक्षा महाराष्ट्र शासनाकडे आहे. आणि तेवढीच अपेक्षा आम्ही गिरीश भाऊ महाजन जे आपले इकडचे उत्तर महाराष्ट्राचे मंत्री काय, त्यांच्याकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ती महत्वाची एक मागणी आहे की हा जो होळकर घाट आहे गंगेच्या काठावरती, अहिल्या घाट, या ठिकाणी एक त्यांचं भव्य दिव्य असं पुतळा उभा राहावा महाराष्ट्र शासनाने. याच्यासाठी त्यांनी होळकर खाजगी अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट इंदोरकडे परवानगी घेऊन घ्यावी. ती मिळेलच, त्याचा काही प्रश्न नाही, कोणी नाही. पण एक औपचारिकता पूर्ण करावी, म्हणजे वादविवाद निर्माण होत नाही आणि लोकांचे गैरसमज होत नाही. हे जे